स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। 26 ते 27 गुंठ्याचा आल्याचा प्लॉट आहे। 6 जूनला आपण लागण केली होती। लागण करतेवेळी आपण शेणखत वगैरे काय वापरलं नव्हतं, त्यामुळं एवढा असा प्लॉट निघाला अशी काय माझी अपेक्षा नव्हती। त्यानंतर अमोल माळींचं ट्रीटमेंट चालू केल्यानंतर जवळजवळ माझा आज गुंठ्याला 700 ते 800 किलोचा उतार पडलाय आणि टोटल माझा 1,52,000 रुपये खर्च झाला आहे। 26 ते 27 गुंठ क्षेत्राला ठिबक बसणं, सगळा बियाण्यापासून टोटल आज अखेरचा खर्च सगळा 1,52,000 रुपये खर्च झालाय। त्यातनं माझी अपेक्षा आहे आता की 26 ते 27 गुंठ्यात 20 ते 22 टन आल्याचं उत्पादन निघल। कसं एक खारका खोबरं घातल्याशिवाय पैलवान होत नाही, पण ह्या प्लॉटला आम्ही काय केलेलं आहे, कमी खर्चात ज्यादा उत्पादन कसं होईल हा प्रयत्न करून आम्ही यशस्वी झालेलो आहे। सगळ्यात महत्त्वाचं यशस्वी झालेलं आहे। खर्च केल्याशिवाय प्लॉट येत नाहीत आणि हा प्लॉटला आपण शेणखत न वापरलेला प्लॉट आहे। पूर्ण जीवाणूजन्य आणि ऑक्साईड फर्टिलायझर असेल किंवा NPK असेल, बाकीचं रेग्युलर मधले मायक्रोन्यूटनचा वेळ डोस देऊन तर तुमचे सर्व कामं वेळेत व्यवस्थित नियोजनबद्ध जर झाली, अगदी मायक्रोन्यूटन मध्ये झिंक असेल, लांबीसाठी आपण झिंक वापरतोय, आपले शेतकरी वापरतात लांबीसाठी कॅल्शियम नायट्रेट झिंक वगैरे वापरतात, पण तिची योग्य स्टेज कळली पाहिजे ह्याच्यासाठी मार्गदर्शन आपल्याला घ्यायचं आहे। आणि हे जर योग्य स्टेज आणि योग्य वेळेत गेलं तर तुमच्या आले लागणार पण नाही आणि तुमचा खर्च अतिरिक्त होणार नाही। आतापर्यंत 500हून अधिक लोकांच्या गुडघेदुखीचा त्रास पूर्णपणे बंद करणारे आणि ऑपरेशन टाळणारे श्रीराम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुमच्यासाठी सज्ज आहे। सर्वसामान्य लोकांना सहज परवडेल अशी उपचार पद्धती, 100% आजार होणार बरा। गुडघेदुखीवर विना ऑपरेशन मात करा, गुडघ्याचे ऑपरेशन टाळा आणि लाखो रुपये वाचवा। एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला। आमचा पत्ता मायनी विटा रोड, मायनी। तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। माझं नाव राहुल माळे आळसंद। आपला ह्यो 26 ते 27 गुंठ्याचा आल्याचा प्लॉट आहे। 6 जूनला आपण लागण केली होती। लागण करतेवेळी आपण शेणखत वगैरे काय वापरलं नव्हतं, त्यामुळं एवढा असा प्लॉट निघाला अशी काय माझी अपेक्षा नव्हती। त्यानंतर अमोल माळींचं ट्रीटमेंट चालू केल्यानंतर जवळजवळ माझा आज गुंठ्याला 700 ते 800 किलोचा उतार पडलाय आणि टोटल माझा 1,52,000 रुपये खर्च झालाय। 26 ते 27 गुंठ क्षेत्राला ठिबक बसणं, सगळा बियाण्यापासून टोटल आज अखेरचा खर्च सगळा 1,52,000 रुपये खर्च झालाय। त्यातनं माझी अपेक्षा आहे आता की 26 ते 27 गुंठ्यात 20 ते 22 टन आल्याचं उत्पादन निघल। 1,52,000 जरी खर्च धरला तरी 22 टन जरी आपण आलं धरलं तर 7-8 लाख रुपये म्हणजे होणारच आहेत यात। त्यामुळं बाकीच्या शेतकऱ्यांनी जास्त खर्चाला न बळी पडता असं जी कोण ट्रीटमेंट खरोखर देतंय त्याचा फायदा घ्यावा एवढीच माझी इच्छा आहे शेतकऱ्यांनी। आज सगळी म्हणते शेती लॉस चालल्या, जर असं डोकं चालवून जर शेती केली तर 100% शेती फायद्यात राहणार। खतांचा वापर झालेला नाही रासायनिक खतांचा एकदम कमी प्रमाणात वापर झालेला आहे आणि जवळजवळ 100% प्लॉट ह्यो अमोल माळींनी दिलेल्या औषधावर झालेला आहे। बाकीचं बाहेरचं कुठलंही काय मी वापरलेलं नाही। माझे नाव अमोल माळे, श्रीराम कन्सल्टन्सी आसन। या प्लॉटला मी सर्वसाधारणपणे ह्याची लागण 6 जूनची काहीतरी होती आणि पहिली विजिट याला माझी जवळजवळ मला वाटतंय जुलै महिन्यातच 15 तारखेला पुढे झाली होती। त्यावेळी या आलेला स्पॉट लागले होते आणि स्पॉट लागण्याचं कारण आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर ह्या प्लॉटला मळीचं पाणी वापरलेलं होतं। मग तिथनं जरा विचार करून त्याला काय ट्रीटमेंट करायला लागेल ह्याचा विचार करून सुडो ट्रायको वगैरे चांगल्या पद्धतीचा जैविक खतांचा वापर करून सुरुवातीला पहिल्या स्टेजमध्ये कंट्रोल करून घेतलं। त्याच्यानंतर आमचे राहुल दादा शेतकरी म्हणत होते की खतं कधी सोडायची, तर ते म्हटलं सोडायची स्टेज जरा पुढं आहे, पहिल्या जैविक पद्धतीने हा कंट्रोल करून घेतला आम्ही प्लॉटमध्ये, या प्लॉटमध्ये। आणि पूर्ण
बुरशी थांबून त्याच्यानंतर परत रासायनिक प्रक्रिया थोड्याफार केल्या. त्याच्यामध्ये राहुल शेटने मला कधीही म्हटले नाही की अमोल भाऊ खर्च किती होतोय काय होतोय. त्यांच्या डोक्यात एकच होतं की उत्पादन, कारण त्यांनी आपले मागल्या काही वर्षात प्लॉट बघितले होते. पण ते आज 6-7 वर्ष झालं आलं करतायत, पण ते नुसते चौकशीत होते आपल्याला की, पण त्यांनी ट्रीटमेंट कधीच घेतलं नव्हतं. पण त्यांच्या या डोक्यात यावर्षी कसं डोक्यात आलं काय मला माहिती नाही. तर हे आमच्या आता बंधू आहे त्याचा विषय सोडून द्या, पण त्यांच्या डोक्यात आलं की आपण ह्या वर्षी अमोलची ट्रीटमेंट घ्यायचीच. आणि तिथनं आम्ही त्या पद्धतीने सुरुवात केली. तसंच ह्या प्लॉटला आम्ही योग्य वेळेत माझ्या कन्सल्टिंग पेक्षा ह्या राहुल दादांनी जे केलेलं नियोजन, भरीचं नियोजन तुम्ही बघू शकता, बेड किती उंच आहे, इतकं उत्कृष्ट नियोजन केलं होतं की जबरदस्त. तरी त्यातनं त्यांच्या हातातनं काही चुका पण झाल्या, तणनाशकाचा अतिरेक वापर झाला होता. तिथनं परत प्लॉट नंतर सेट करून इतकं म्हणजे सर्वसाधारणपणे 800 किलोच्या वर उतार पडेल. 26-27 गुंठ रान आहे, तर 26-27 गुंठ रान 22 टनाच्या वर उत्पादन निघते. आणि हा प्लॉट 44-45 रुपयाच्या दरम्यान काय देईल, किती दिलं काय अजून ठरलं 45 रुपयाने जरी मार्केट जरी दिला असला, 20 टन जरी माल धरला तर 9 लाख रुपये झाले, म्हणजे 10 लाखाच्या आसपास याचे पैसे होणार आहेत. आणि मला सांगण्यात आनंद असा आहे की आळसुंद गाव एवढं प्रत्येक क्षेत्रात प्रसिद्ध आहे की मला आता प्रत्येक दुकानदारांचं काही नाव घेणार नाही मी, पण प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं गाव आहे. मग ते श्रीनाथ कृषी उद्योग समूह असेल, मातुश्री कृषी उद्योग समूह असेल, यांच्या मार्गदर्शनाखाली इतकं जबरदस्त उत्पादन ह्या आमच्या क्षेत्रात निघायला लागलेलं आहे. आणि शेतकरी पण खुश आहेत आणि प्रत्येकाच्या परीने प्रत्येक जण प्रयत्न करून जबरदस्त उत्पादन काढायला लागला. ह्यात मला खूप आनंद आहे. आणि माझी सुरुवात वयाच्या 18-19व्या वर्षी मला आळसुंगावच्या युवक शेतकरी, मग राणा प्रताप गणेश मधले काही युवक शेतकरी आहेत, त्यांनी मला संधी दिली की बाबांनो अमोल तुझं उत्पादन चांगलं निघतंय, तसंच मार्गदर्शन मला कर. आणि त्यातनं आवड, म्हणजे जवळजवळ 18-19 वर्ष झालं मी कन्सल्टिंग क्षेत्रात आहे. आणि सुरुवात माझी गावच्या युवक शेतकऱ्यांनी मला संधी देऊन इथपात्र पोहोचवलं, त्याचा मी मनपूर्वक आभार आहे. आज बस. जर बघितलं तर या शेतीसाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात आणि मग त्याचं उत्पन्न निघतं, पण कमी खर्चात तुम्ही या ठिकाणी उत्पन्न काढून दाखवले, काय वाटतं? आता कसं आहे तुम्हाला सांगतो, आता गावात लोकांचं मत आहे की अमोल माळे यांचं ट्रीटमेंट थोडंसं महाग आहे. पण प्रत्यक्षात अनुभव घ्यायला लागल्यानंतर काय डोस महाग लागतात, काय डोस स्वस्त लागतात. कसं आहे, खारका खोबरं घातल्याशिवाय पैलवान होत नाही. पण ह्या प्लॉटला आम्ही काय केलेलं आहे, कमी खर्चात ज्यादा उत्पादन कसं होईल हा प्रयत्न करून आम्ही यशस्वी झालेलो आहे. सगळ्यात महत्त्वाचं यशस्वी झालेलं आहे. खर्च केल्याशिवाय प्लॉट येत नाहीत. आणि हा प्लॉटला आपण शेणखत न वापरलेला प्लॉट आहे, पूर्ण जीवाणूजन्य आणि ऑक्साईड फर्टिलायझर असेल किंवा NPK असेल, बाकीचे रेग्युलर मधले मायक्रोन्यूटनचा वेळ डोस देऊन. मला फक्त एवढं सांगायचं आहे, जर तुमचे सर्व कामं वेळेत व्यवस्थित नियोजनबद्ध जर झाली, अगदी मायक्रोन्यूटन मध्ये झिंक असेल, लांबीसाठी आपण झिंक वापरतोय, आपले शेतकरी वापरतात लांबीसाठी कॅल्शियम नायट्रेट झिंक वगैरे वापरतात, पण तिची योग्य स्टेज कळली पाहिजे, ह्याच्यासाठी मार्गदर्शन आपल्याला घ्यायचं आहे. आणि हे जर योग्य स्टेज आणि योग्य वेळेत गेलं तर तुमच्या आले लागणार पण नाही आणि तुमचा खर्च अतिरिक्त होणार नाही. पण सेंद्रिय शेती म्हणजे खत वापर आपण करतो, पण रासायनिक खताचा जास्त अतिरेक झाला किंवा याचा काही परिणाम होऊ शकतील का? हो, 100% रासायनिक खताचा शेवटी तोटाच आहे. आणि रासायनिक खतामध्ये आता काय झालेलं आहे की रासायनिक खतामध्ये पण आता दम नाही राहिलेला, असं शेतकऱ्यांचं मत आहे. तर प्रत्येक युवक शेतकऱ्याने असो, कोणत्याही शेतकरी असो, की स्लरी क्षेत्रात उतरलं पाहिजे, जैविक क्षेत्रात उतरलं पाहिजे. आणि त्याचे सुद्धा उत्पादन अतिशय उत्कृष्ट आम्हाला ह्या प्लॉटवरून आलेलं आहे. या प्लॉटला सुद्धा आपण जवळजवळ जैविकचे डोस 9 झालेले आहेत आणि रासायनिकचे जवळजवळ 10 डोस झालेले आहेत. म्हणजे बरोबरीने आम्ही चाललेलो आहे जैविकाने, आणि आम्हाला काही सुद्धा तोटा नाही. तर शेतकऱ्यांचं काय मत होतंय, हा रेट आहे 52-34, चला 52-34 माल फुकतोय, द्या अर्धी बॅग द्या, हे चुकीचं आहे, पूर्ण चुकीचं आहे. तुम्ही जेवढं सेंद्रिय खत वापराल तेवढं तुमची माती पण जिवंत राहणार आहे आणि उत्पादन त्या पटीनं. आज मी इथं उभं राहून सांगतो, माझं ओपन चॅलेंज आहे, ह्यांनी ह्या रानामध्ये आता कोण, म्हणजे ऊस पीक असू दे किंवा तुमचं अजून कोणतं पण पीक घेऊ दे, पहिल्या उत्पादनाचे तिप्पट उत्पादन निघणार इतकं जैविक मटेरियल आपण मातीमध्ये घालवलेलं आहे. अगदी त्यांनी फक्त तणाचं व्यवस्थापन आणि पाण्याचं व्यवस्थापन करायचं व्यवस्थित, इतकं सेंद्रिय खताचा फायदा आहे. आणि यांच्या प्लॉटमध्ये आज आता मी हे करत, मी ज्या वेळेस रानामध्ये आलो होतो पहिल्यांदा गड्डा काढा, तर गड्ड्याखाली आम्हाला 10-12 गांडूळ गावली होती. इतकं जबरदस्त या प्लॉटचं नियोजन झालेलं आहे जैविकचं. नमस्कार, मी शेखर राजेंद्र शेटे, सर्वेसर्वा लिंगेश्वर अद्रक कंपनी.
प्रथमतः हा माल बेंगलोरचा आहे का संभाजीनगरचा हा माल समजतच नाही, एवढं कन्फ्युजन मोठं आहे. पण हा माल सांगलीसारख्या सारख्या एखाद्या गावामध्ये राहुल माळे असतील, किरण माळे असतील, त्यांचे मार्गदर्शक अमोल माळे असतील, यांनी पिकवलेला आहे. त्यांनी असं प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की कमी खर्चामध्ये आणि सेंद्रिय पद्धतीने एवढा चांगला माल हा बनू शकतो. आणि सर्व ह्या निमित्ताने मी सर्व शेतकऱ्यांना किंवा सर्व गावातल्या लोकांना सांगू इच्छितो की शेतीकडे आपण जर बिझनेस म्हणून बघितलं तर शेतीसारखा दुसरा प्रॉफिटेबल बिझनेस हा कोणताच नाही. तुम्ही शेतकरी म्हणून या प्लॉट मध्ये आला बघायला, काय वाटते तुम्हाला? आज आम्ही आमचे मित्र राहुल माळे यांच्या आल्याच्या प्लॉटवरती आलतो. तर आम्हाला इथं आल्यानंतर असं वाटलं की खरोखर शेती फायद्यात भविष्यात राहू शकते. कारण इथं आलं खांदताना आपण बघितलं तर कुठेही जागा अशी शिल्लक नाही की तिथं आलं निघत नाही. आणि खरोखर असं या प्लॉटमध्ये आल्यानंतर समाधान वाटतंय. आणि काल आपण बघितलं की 15 किलोचा एक गड्डा भरू शकतो असा इथं या ठिकाणी विक्रम झालेला आहे. आणि त्यांना ज्यांनी ट्रीटमेंट दिले ते आमचे दुसरे मित्र अमोल बबन माळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मित्र राहुलनं अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्लॉट आणलेला आहे. आणि अनेक या भागातून शेतकरी त्यांचे मित्र या ठिकाणी ह्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी येत आहेत. आणि खरोखर मला वाटतंय की आपण यांचं मार्गदर्शन घेऊन आपण जर वाटचाल केली तर भविष्यात नक्की शेती फायद्यात राहील असं आम्हाला वाटतंय. नमस्कार. आज राहुल माळे यांच्या आल्याच्या प्लॉटवर आम्ही आलो होतो सर्व मित्रमंडळी. तर इथं आल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की कमीत कमी खर्चामध्ये रासायनिकचा कमीत कमी वापर व सेंद्रिय खतांचा जास्त वापर केल्यानंतर सरासरी गुंठ्याला 750 ते 800 किलो माल निघतोय. आणि 27 गुंठ्यामध्ये यांना 1.5 लाख रुपये खर्च आलाय आणि यांचं उत्पादन 10 लाखापर्यंत होतंय. म्हणजे सरासरी यांचा 8 ते 7-8 लाख रुपये फायदा होतोय, नेट प्रॉफिट तेवढं होतंय. मग माझं यातनं माझ्यासारख्या युवकाला यातनं शेती या विषयाकडं आवड निर्माण झाली. आणि मलाही असं वाटतं की आपण कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आल्यातून घेऊ शकतो. भविष्यात युवकांना आता आपण बघतोय बेरोजगारी, नोकरीचं हे कमी असताना शेतीतून एक नवीन सुवर्ण संधी आहे. आज हा राहुल माळे असतील किंवा अमोल माळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांना सुवर्ण संधी आहे. याचा आपण सर्वांनी विचार करून फायदा घेतला पाहिजे व त्यांचं कन्सल्टिंग मार्गदर्शनाखाली आले या क्षेत्रामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेऊ शकतो. आज या ठिकाणी हे सिद्ध झालेलं आहे. कैसा माल है, क्या है? माल अच्छा निकला है, एक नंबर माल निकला है। आलसुन में राहुल माले करके मालिक का नाम। हमने बहुत दूर जाते हैं खुदाई के लिए, भर दूर घुमाए, लेकिन ऐसा माल नहीं निकला, ऐसा माल निकला है। 15 किलो का गड्ढा निकाला था मैंने, तो अच्छा माल निकला है कि हमने सांगली जिले में भी काम किया है, सातारा में भी काम किया है। अभी शेखर सेठ के पास आया तो भी आलसुन में अच्छा माल निकला था, बहुत दूर तक देखा है हमने। ऐसा मालिश नहीं निकला, बेंगलोरी सारखा देखता है, बेंगलोरी लगाया है क्या मालिक ने, कौन सा लगाया हमको कुछ समझ में नहीं आ रहा है। अंगूर के बाग में भी निकाला था माल हमने, लेकिन इससे थोड़ा कम निकला था, ये ज्यादा निकला है। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।